आम्ही देवापासून दूर राहून तीच प्रवृत्ती जी पहिल्यापासून होती डे 1 मध्ये तीच परिस्थितीमध्ये राहणार। आम्हाला पुढे 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 वाढायची गरज आहे की उद्या अशी जर वेळ आली की बायबल काढून घेण्यात आलं तर आम्हाला देवच काढून गेल्यासारखं तर होत नाही ना। आणि ही बाब जाणून घेणं देखील अतिशय महत्वाचं असं आहे, कारण की वचन हे सांगतं की तुमच्यातून शास्त्र काढून घेतलं जाणार आहे। अशा अवस्थेमध्ये तुम्ही आणि मी काय करणार? तुमच्यामधून मंदिर काढून घेणार, त्या समयी तुम्ही काय करणार? तुमच्यामधून पाळक काढून घेणार। अशा अवस्थेमध्ये तुम्ही काय करणार? तुमच्यामधून आपले कुटुंबीय काढून घेतात, त्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही काय करणार? ती वेळ येणार आहे, प्रेज द लॉर्ड। परंतु ती वेळ येण्याच्या अगोदर आजची वेळ जर देवाने तुम्हाला आणि मला दिली आहे तर देव तुम्हाला आणि मला प्रशिक्षित करू इच्छितो, प्रेज द लॉर्ड। की ती वेळ जर तुमच्यामध्ये आली तर आज परिस्थितीमध्ये संपर्क 100% तुटलेलाच आहे। नेटवर्क हे त्यावेळेस आउट ऑफ नेटवर्क जाऊन तुमचं आणि माझं ते सर्व काही होणार आहे। आणि त्यामुळे प्रियांनो ह्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे। वेळ यासाठी देखील लागतो की अनेक ज्या अशुद्ध गोष्टी आहे, दुर्बळ गोष्टी आहे, चुकीच्या गोष्टी आहे, ते एकदम माणूस चोर होत नाही, एकदम दरोडेखोर होत नाही, एकदम भ्रष्ट होत नाही। थोडं 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 करत करत तो स्टेप पाऊल पुढे टाकतो, बरोबर आहे। एका दिवसामध्ये कोणी माणूस घोर कट्टर असा गुन्हेगार बनत नाही, त्याला वेळ लागतो। छोट्यापासून सुरुवात होती, हळूहळू हळूहळू त्याच्या मनामध्ये निडरता येते, त्याच्या मनामध्ये कठीणता येते, त्याच्या मनामध्ये नियम जे आणि कानून आणि हे सर्व प्रकारचे दंड याची भीती निघून जाते आणि मग तो कट्टर गुन्हेगार बनतो आणि ह्याला वर्ष लागून जातो। आणि सुधारायला आम्ही एकदम प्रार्थना केली की दुसऱ्या दिवशी सुधरून गेला, असं होत नाही। ज्या प्रकारे बिघडायला वर्ष लागतात तसं सुधारायलाही अनेक वर्ष लागतात। आणि ही बाब आम्ही जाण कधी कधी बिघडायला फार वर्ष नाही लागत, पण सुधारायला वर्ष लागतात। फॉर एक्झाम्पल तिकडचे चर्च जाळले किंवा ते मणिपूर उद्ध्वस्त केलं कदाचित 2, 4, 5 दिवसामध्ये किंवा महिन्याभर मध्ये, पण तो आता त्याची उभारणी करायला वर्ष जाणार आहे। लगेच होईल का सगळं? नाही होणार। हो प्रियांनो, ही बाब जगाला विदित आहे, माहित आहे की बिघडायला कदाचित समय जातो किंवा समय जात पण नाही, पण सुधारायला अनेक वर्ष लागून जातात। आणि त्यामुळे प्रियांनो तुम्हाला आणि मला देवाला आशीर्वाद देण्याच्या अगोदर देवाची ही इच्छा आहे की तुम्ही आशीर्वाद घेणारे परिपक्व लोक असावं, प्रेज द लॉर्ड। आता उदाहरण मी तुम्हाला देतो। ह्या दिवसामध्ये आपल्या तरुण वर्गाला मोबाईलवर हातात घेऊन एक वेड लागलेला आहे आणि ते वेड आहे लॉटरी। 1 करोड मिळतील, 2 करोड मिळतील आणि मुलं लागलेले राहतात खेळत, माहिती ना, पॉइंट्स कमवायचं। ते आता ते गेम्सचे नाव मी तुम्हाला सांगत नाही कारण की ऑनलाईन आहे मी, परंतु ही गोष्ट देखील आहे की हे लॉटरीचं वेड लागलेलं आहे। तरुण लोकांना नोकरी नाही, कामधंदा नाही, मग ते लॉटरी खेळतात। आज मी 10,000 जिंकले, आज मी 1,000 जिंकले, करत करत त्यांना कोटी रुपयाचे स्वप्न दाखवले जातात किंवा नाही, करोडो रुपयाचे स्वप्न दाखवले जातात आणि ते स्वप्न पूर्ण होत नाही तर ते निराश होतात, ते डिप्रेशन मध्ये जातात आणि ते आपले जीवन देखील संपवतात। शेअर मार्केट या लोकांना, अनेक लोकांना लोक श्रीमंत होण्यासाठी शेअर मार्केटचा वापर करतात, तिथे भरपूर पैसा लावतात, कधी थोडा लाभ पण मिळतो, कधी त्यांना निश्चितच त्यामध्ये नुकसान देखील होतं आणि आपलं आयुष्य कर्ज बाजारी होऊन जातात। आणि आपण बघितलं कुटुंब आत्महत्या करून घेतं, कारण की त्यांच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, हे गमवलेलं जे आहे ते कमवणं आता परत त्यांच्यासाठी अशक्य होऊन जात। ह्या लॉटरी मधून, या डिप्रेशन मधून, या नुकसानामधून बाहेर येणं काय होतं, कठीण होऊन बसतं। हो प्रियांनो, आमची अवस्था अशी आहे, आमचं हे मोहपाश आणि टेम्पटेशन आम्हाला त्या रस्त्यावर किंवा त्या डेस्टिनेशनवर नेऊन ठेवतात जिथून परतीचा मार्ग कठीण होऊन बसतो।
आणि मग आपण म्हणतो की मी एक प्रार्थना करेल आणि 2 प्रार्थना करेल आणि सगळं काही बदलून जाईल, असं होणार नाही. तुम्हाला नॉर्मलाइज होण्यासाठी, तुम्हाला पूर्ववत परिस्थिती आणण्यासाठी वेळ लागतो आणि ते देव तर करेल, परंतु आम्ही त्याच्यासाठी तयार नसतो. देवाची ही इच्छा आहे की तुम्ही माझ्यासारखे व्हावे, ज्याला म्हणतो आप मॅच्युरिटी, परिपक्व व्हावं. आणि यासाठी रोम आपण वाचूया ह्याच्यामध्ये इफिसकरास पत्र 4 अध्याय 22 ते 25 हे 3 वचन संत पौल येणे प्रकारे म्हणतो की तुम्हाला कशा प्रकारे इथे वाढायचं आहे. इफिसकरास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 22 पासून तर 24 पर्यंत वाचा. जो जुना मनुष्य आहे, जो पापी मनुष्य आहे, जो भ्रष्ट मनुष्य आहे, जो शापात आणि पापात आणि अधर्माच्या बेड्यात जखडलेला असा मनुष्य आहे, त्याचा त्याग करावा. यस, टेम्पटेशन हा कपटी झालेला आहे, ह्याच्यामध्ये मोहपाश आहे आणि त्याचा काय होत आहे, नाश हा ठरलेला आहे. पुढे आता तुमची मेंटॅलिटी, तुमची मनोवृत्ती आता ख्रिस्ता जवळ आल्यामुळे आता काय होणार आहे, नवीन होणार आहे. सर्वजण बोला, देव सदृश्य, देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. कोणासारखं, कोणाच्या सदृश्य व्हायचं आम्हाला? बिशपच्या सदृश्य, पोपच्या सदृश्य, पाळकाच्या सदृश्य, ब्रदरचा सदृश्य, सिस्टरच्या सदृश्य नाही, तर कोणाच्या सदृश्य व्हायला पाहिजे? देवाच्या समान होण्यासाठी तुम्ही नवीन मनुष्य धारण करावा. ही कोणाची योजना आहे? देवाची योजना आहे. आणि ही देवाची योजना जर आहे तर आपल्याला वासना या ज्या गोष्टी तुम्हाला नाश करत आहे त्यांच्यापासून काय करायचं इथे लिहिलेलं आहे, ती मनोवृत्तीचा त्याग करून नवीन व्यक्ती होण्यासाठी प्रयत्नशील करायला पाहिजे. आणि यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय अटी आहे, माझे काय प्लॅनिंग आहे, माझे काय फ्युचर प्लॅनिंग आहे, हे सर्व देवाच्या फ्युचर प्लॅनिंगशी किंवा ज्याला आपण म्हणतो विजनशी जुळतात का हे बघणं महत्वाचं आहे. प्रॉब्लेम कुठे येतो? बाई मला मुलं बाळा झाले, माझ्या मुलाबाळांना नोकरी लागली आणि मग त्यांचा संसार चांगला झाला आणि मग त्यांचं घरदार झालं, मग मी माझे डोळे मिटायला. हे आमचं जीवनातलं प्लॅनिंग. आम्हाला तेवढंच पाहिजे, माझे लेकर, माझे मुलं बाळ, त्यांचे चांगलं, त्यांचं विवाह, टाकलं गळ्यामध्ये हार, आता मी मिनिट. अरे हे तुमचं जीवनाचं जर प्लॅनिंग असेल तर मग देव तर ते देणारच आहे. तुझ्या मुलांची मुलं तुझ्या दृष्टीत पडतील हे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. परंतु मुलांच्या मुलं तुझ्या दृष्टीत पडत असताना त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त दृष्टीत पडतो का? नाही, ते नको. बस मुलं माझ्या दृष्टीत पडले, फार झालं, त्यांचं सगळं भलं झालं. अरे पण भलं येशू मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मी आणि माझं घराणं, तर हे देवाची योजना आहे. आम्ही म्हणतो मी आणि माझं घराणं तर खुश राहावं. देव म्हणतो नाही, तू आणि माझ्या घरात माझी सेवा करावी. हे दोघांमध्ये डिफरन्स आहे. हा व्यक्ती जो देवाच्या हिशोबाने मुलं बाळा त्याला मिळतात, ह्यालाही मुलं बाळा मिळतात. हा मुलाबाळांना देवाकडे नेतो, हा सुखचैनकडे घेऊन जातो. मग देवाची योजना इथे पूर्ण होताना दिसते, इथे अपूर्ण होणार. मग हे जीवन आणि हे घराणं देव कधी देखील मान्य करणार. आम्हाला कोणता मान्यता हवी? ही मान्यता. इथे मुलं बाळ पण आहे, माझी योजना पण आहे आणि देवाची योजना मला सपोर्ट करणारी. आणि हेच जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतं तर मला सांगू द्या, तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हीच नव्हे तर तुमच्या घराने आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही गोष्ट तुम्हाला आणि मला कोणासारखं बनवतो?
देवा सदृश बनवत. कारण की माझी इच्छा, माझी योजना माझी नाही तर माझ्या देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे घेऊन जे वाटचाल करतात त्यांच्या जीवनामध्ये फार सुख आहे, आनंद आहे, हे आम्हाला सांगता येत नाही. अनेक जण म्हणतात, ओ पाळक साहेब तुम्ही म्हणतात ते ठीक आहे ना, ते स्वर्गामध्ये जाएंगे दुःख भरे आसू येशू पोछेगा, अरे आणि सगळं मरणाची भीती वगैरे सगळं काही नाही, आम्हाला मुकुट मिळेल, आम्हाला घर मिळेल, ते सगळं काय आहे. मग या जगामध्ये काय नको का आम्हाला? जगामध्ये काही नको का? मग देव काय कामाचं? देवाचं काही जगामध्ये काही कंट्रोल बिंट्रोल आहे की नाही? काही चालते का नाही चालते? काय देव देतो की नाही देतो आम्हाला? सगळं तिकडेच मिळणार, इकडे काय? प्रियांनो, ज्या दिवशी तुमचं तारण होतं, ज्या दिवशी तुम्ही देवाला अनुसरता, स्वर्ग तुमच्या जीवनामध्ये उतरून येतो. प्रेज द लॉर्ड. हा, हे लक्षात ठेवा, तिकडे स्वर्ग नाहीये. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे लेकर हे स्वर्ग बनून जातात. प्रेज द लॉर्ड. परंतु स्वर्गाची कल्पना काय आहे ते तिथे तुमचं गडबड होतं. माझा पती, माझ्या पत्नी, माझे लेकर हे माझं स्वर्ग आहे जर तुम्ही म्हणत आहे तर तिथे चुकतात. हे आहे त्याच्याबरोबर येशू आहे तर स्वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुमचं आणि माझं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी आपण येशूच्या मागे चालतो तेव्हा आपण पौल आणि शिलास सारखं फटके खाल्ल्यानंतर पण आनंद करतो. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे पैसे मिळाले तरी आमच्या जीवनात खुशी नाही. काय 1,000, 2,000, 10,000, 15,000 काय होतं? कमीत कमी 50,000 तरी पगार पाहिजे पाळकचा, तर घर चालतं ह्या दिवसामध्ये. का? कारण की आम्हाला ही गोष्ट माहित आहे की पैशाने आम्ही सुखी होतो, पैशाने आमचं घर स्वर्ग बनतं, पैशाने आमच्या जीवनामध्ये आनंद येतो. नाही प्रियांनो, येशूमुळे ते मिळतं. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी ही मनोवृत्ती तुमची आणि माझी येते तेव्हा आम्ही ख्रिस्ताशी कनेक्ट होतो, देवाशी कनेक्ट होतो, आणि तोच समय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खुशी घेऊन येतो. तो टाइम हा समय आहे, परंतु आमचा टायमिंग वेगळा आहे. आणि जसंच मी सांगितलं की आपला घड्याळ आणि देवाचा घड्याळ हे कधी देखील मॅच होऊ शकत नाही जोवर आपण देवाच्या घड्याळाला फॉलो करत नाही. प्रेज द लॉर्ड. आपलं घड्याळ ढक टक टक टक, इथे घड्याळ चालतं टक 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 टक. डॉक्टर इथे म्हणतो चाललंय, बरोबर आहे, 87 चल रहा है म्हणजे धडकन बरोबर आहे, कमी जास्त नाही. बरोबर ना डॉक्टर? 87 ना? हा. हृदयाचे ठोके टक 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 चालतात की नाही? ते टक टक बंद झाली की काय होतं? डॉक्टर म्हणतो बस सब खलास हो गया, टक टक बंद, डालो पेटी में चलो. बरोबर आहे. चालू आहे की नाही घड्याळ? इथे कोणी आहे की ज्यांचं घड्याळ बंद आहे? नाही. ते घड्याळ कोण चालवत आहे? देव चालवत आहे. त्या घड्याळावर कोणाचं आहे? देवाचं नियंत्रण. ज्या दिवशी ती चावी संपली त्या दिवशी आपल्याला आपलं सगळं गुंडाळायचं आणि निघायचं इथं. आणि यामुळे प्रियांनो, तुमचं घड्याळ, आमचं घड्याळ, हे घड्याळ, ते घड्याळ नाही, ते देवाने दिलेलं घड्याळ हे, आणि ते देवाच्या हातामध्ये आहे. आणि ते घड्याळ जे आहे ते जर देवाच्या हातामध्ये आहे तर त्या घड्याळाला जे बद्दल देव असं म्हणतो की मी तुला जीवन नाही, मी तुला युगानुगाचं जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जगातल्या लोकांना या घड्याळाच्या हिशोबाने जीवन मिळालेलं आहे, परंतु ख्रिस्तामध्ये जे लोक आहे त्यांना या घड्याळाचं जीवन नाही, तर त्यांना युगानुगाचं जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याचं घड्याळ कधीच बंद होत नाही, जे घड्याळ कधीच थांबत नाही, कधी स्टॉप होत नाही. कदाचित हे ठकठकचं घड्याळ बंद होईल, परंतु तुमच्या जीवनाचं चालण्याची जी घड्याळ आहे ते कधी देखील थांबणार नाही. ख्रिस्तासाठी जे मरतात, जगतात, ते ख्रिस्तामध्ये सदोदित जगतात. आणि यासाठी प्रियांनो, ती वेळ जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आम्ही गोव्यामध्ये गेलो आणि तिथे आम्ही बघितलं की सर्व बोटी, सर्व जहाज समुद्राच्या बाहेर लावलेले होते. का लावले होते सांगा बरं? जे जहाज मासेमारी करायला जायचे, जे बोटी मासेमारी करायला जायची, ती बोटी आणि सर्व जे काही सामग्री आहे ती बाहेर होती. का? हाय टाईड, आणखीन हाय टाईड आहे तिथे, त्यामुळे ते बुडून जातील त्याची भीती वाटत होती. आणखी काय सांगा बरं? आपल्यापेक्षा त्या म्हणजे आपले हिंदू धर्मीय त्याचं उत्तर चांगलं देऊ शकतात. सांगा बरं. हा,
वेळ आहे, बरोबर, थोडा थोडा जवळ आलेले आपण की तो वेळ नाहीये. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की ती बोटी केव्हा उतरवतील आज सांगा. एक विशेष त्यांचा सण असतो आणि त्या दिवशी त्या बोटी आत जातात. ते ऑगस्ट मध्ये सण येतो तो. हा बरोबर आहे, नारळी पौर्णिमा. मग नारळी पौर्णिमेच्या अगोदर का बोटींनी आत जाऊ नये, आता हा मी प्रश्न विचारतो. आला आपण जवळ आलो आता, सांगा काय आहे तिथे. भरती ओटी तर असतेच, बरोबर आहे, परंतु भरती ओटीसाठी बघायला काय ते मासेमारीवाले आत जात नाही, ते कशाला जातात. हा तो समय जो आहे, हा जो काळ आहे, याला आपण काय म्हणतो, प्रजननाचा काळ आहे. मासे आपल्या लहान पिल्लांना जन्म देतात आणि त्या पिल्लांची हळूहळू काय होत असते. आता समय जर तुम्ही इथे जाळे टाकले तर ते लहान पिल्ल धरले जातील. त्याचा फायदा तर आम्हाला काय होणार नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला मासे मिळणार. तो काळ आहे, तो निसर्गाने बनवलेला आहे. तो जर मनुष्याने पाळला नाही तर त्याचं नुकसान होणार. आम्ही निसर्गाचे नियम पाळतो, परंतु आम्ही देवाचे निर्मित नियम पाळायला तयार होत नाही. आम्हाला निसर्गाचे टाइम कळतो, परंतु देवाचा टाइम कळत, आणि त्यामुळे आम्ही ते नियम पाळत नाही. ते नियम आम्ही जाणत नाही, त्या नियमाकडे दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे जसं मासेमारीला मासे मिळणार नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देखील मिळणार. चारी शिष्य याकोब, योहान, पेत्र, आंद्रिया हे सर्वजण गेले होते मासे मारायला. मिळाले का मासे. पण येशूने म्हटलं की इकडे उजवीकडे जाळे टाका, लगेच मासे मिळाले. प्रेज द लॉर्ड. कदाचित निसर्गाच्या हिशोबाने तुम्हाला मासे मिळणार नाही, पण देवाने ठरवलं की आज ह्याला आशीर्वादित करायचं, तर निसर्गाचे नियम मोडून देव तुम्हाला आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. का बरं, कसं काय. कारण की निसर्ग देवाचं ऐकतं. निसर्गाला देवाने टायमिंग लावून दिलेली आहे. निसर्गाला देवाने वेळ ठरवून दिली. निसर्ग ते पाळतं. त्याला माहित माझा निर्माण करता हा आहे, त्यांनी मला आज्ञा दिली, मला ते करायलाच पाहिजे. परंतु मनुष्याचा निर्माण करताना मनुष्याने ओळखलं नाही. त्याचा टाइम तो पाळत नाही, त्याचा नियम तो जाणत नाही. तो म्हणतो मी सगळं आपल्या मनाने करल, परंतु मला आता पाहिजे तर मग लगेच द्यायला पाहिजे देवाने. आणि त्यामुळे त्या गोष्टी त्याला लाभत नाही. लॉटरी खेळणाऱ्या मुलाला, लॉटरी खेळणाऱ्या व्यक्तीला अचानक 1 कोटी मिळाले तर त्याच्या घराणं आशीर्वादित होतं का सांगा बरं. ज्याला फुकट मिळतं तो फुकट उडून टाकतो. परंतु आम्ही जर आपल्या आयुष्यामध्ये मेहनत करून 5 लाख जरी कमवले तर आपण असं उडून देणार का. नाही, आयुष्यभर मेहनत केली, आयुष्यभर परिश्रम केले, आज मी एवढ्या वर्षाच्या श्रमाच्या नंतर मला 5 लाख रुपये मिळालेले, आपण त्याला काटकसरीने वापरूया, योग्य जागे इन्व्हेस्ट करू. पण लॉटरीवाल्याला त्याला काही नाही, त्याला मिळाला पार्ट्या बिर्ट्या करा, गाड्या बिड्या घ्या, गळ्यामध्ये सोन्याच्या चेनी घाला, फिरा, चेनीमध्ये सोडून टाकतो, कारण की त्याला फुकट मिळालेला आहे. प्रियांनो, आम्हाला कोणती गोष्ट जर देवाकडून किंवा जगाकडून फुकट मिळाली त्याची कदर जगामध्ये कधी देखील नसते. जे आम्ही श्रमाने मिळवतो, जे आम्ही परिश्रमाने मिळवतो, त्याची कदर हे नियम आहे. त्याचप्रमाणे जर देवाच्याकडे आम्ही जातो, वर्षानुवर्ष गुडघे टेकलेले आहे, आपण प्रार्थना करत आहोत, देवाकडे मागत आहोत, आणि कदाचित ते तुम्हाला आणि मला उशिरा मिळालं, परंतु त्याचं मोल बहुत असतं. प्रेज द लॉर्ड. त्याचं मोल हिऱ्यापेक्षा, मोलवान दागिन्यापेक्षा पण मोठं असतं, कारण की त्यासाठी मी आपला घाम, माझे अश्रू, माझे जीवन हे निश्चितच तिथे खर्च केलेलं आहे. आणि ह्याची जाणीव तुम्हाला आणि मला असणं, आणि हे देवाला देखील आवडतं. आणि ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेत नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तेच वाटतं, जसं पिक्चर मध्ये दाखवतात, अब तक मैं तेरे दरवाजे पे नहीं आया, अब मैं तेरे दरवाजे पे आ गया हूँ, अभी खुदा अगर तू सही में खुदा है तो आज मुझे दे दे, नहीं तो मैं तेरा फिर से मुंह नहीं देखूंगा. की लगेच फूल पड़तं खाली, की लगेच हो गई तेरी प्रार्थना मंजूर, मिल गया सब कुछ.
हो प्रियांनो, हे एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं नाहीये की फुल पडलं आणि तुमचं सगळं काही कल्याण होऊन गेलेलं आहे. कारण की तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी फुकट तारण मिळालेल्या देवाने या जगामध्ये आगमन केलेलं आहे. तो 33.5 वर्ष या जगामध्ये राहिलेला आहे आणि 33.5 वर्षाच्या समारोपामध्ये त्यांनी त्या वधस्तंभावर शितू आणि अपमान सहन करत प्राण त्यागिलेले आहे. आणि त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी आज देखील रदबदली मध्यस्थी करतो, त्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळालेले. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्यानंतर अनेक सेवक, अनेक दास, अनेक प्रेषित आलेले, त्यांनी देखील रक्त सांडलेलं आहे, त्यामुळे मंडळी उभी राहिलेली. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही. येशूने रक्त सांडलं, प्रेषिताने रक्त सांडलं, वडील जनांनी मेहनत श्रम केली, तेव्हा जाऊन आपल्याला ह्या मंदिर आणि मंदिराचा ख्रिस्त लाभलेला आहे. आणि जर हा लाभलेला आहे तर आम्ही त्याला एकदम किरकोळ मध्ये घेतो, आम्ही त्याला एकदम इझिली कॅज्युअली घेतो, तर तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळणं कठीण आहे. हे कठीण आहे. आणि यामुळे प्रियांनो, देवाच्या कृपेमुळे, देवाच्या अनुग्रहामुळे कोणती गोष्ट अशक्य नाही. असं नाही की मी म्हणतो की हेच होईल. देवाची इच्छा असेल, काही न करता देखील लगेच तुम्हाला मिळून जाईल. परंतु मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवणं हे देखील तेवढं महत्वाचं आहे. कारण की जसं मी सुरुवातीला सांगितलं, जितक्या लवकर मिळतं तेवढ्या लवकर निघून जातं. जितक्या लवकर मिळतं तेवढी आम्हाला किंमत कळत नाही. आणि त्यामुळे परिपक्व झालेल्या मनुष्यात, रिटायर झालेल्या मनुष्याच्या हातामध्ये जेव्हा पैसे येतात त्याचा तो विनियोग बरोबर करतो. बरोबर आहे. परंतु 2 वर्षानंतरच तो म्हणतो अब मैं नौकरी छोड़ देता है, किंवा 2 पगार त्याला मिळालेला आहे. पहिला पगार तर ऐसा छोड़ जाता, पार्टी में छोड़ जाता पहिला पगार. कारण की त्याला सुरुवातीला मेहनत आणि परिश्रमच्या द्वारे जो आलेला धन आहे त्याचा काय उपयोग, कसा उपयोग करायचा हे कळत नाही. परंतु ज्यांनी आपले श्रम आणि आपले पाय, आपले बुट झिजवलेले आहे आणि त्याला काही वर्षानंतर जी अमाऊंट मिळालेली तो त्याचा सदुपयोग करतो. आज तुम्हाला आणि मला अनेक संघर्ष केल्यानंतर, अनेकदा मेहनत केल्यानंतर, अनेकदा कष्टातून दिल्यानंतर, अनेकदा भीती आणि दडपणातून येऊन, अनेक गोष्टी गमवल्यानंतर, अनेक गोष्टीचा मोल दिल्यानंतर जर आशीर्वाद लाभलेला आहे तर आम्हाला त्या आशीर्वादाची किंमत कळते. आणि तेव्हा आम्ही जास्त जात येशू बरोबर राहण्याचा, येशू सारखं राहण्याचा प्रयत्न करतो. आणि हे येशूला आवडते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आम्ही देवाच्या वेळेला कधी देखील निश्चितच अयोग्य मानू नये. काही जण म्हणतात, अहो पाळक साहेब काय प्रार्थना करता, किती प्रार्थना करायची, येतच नाही उत्तर. आम्ही नाराज होऊन जातो, आम्ही दुःखी होऊन जातो. आम्हाला वाटतं की अरे अरे देव माझी प्रार्थना ऐकत नाही, देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, प्रार्थे आणि तुमच्या जीवनामध्ये कोणतं अडखळण आहे. जसं आज इलेक्ट्रिसिटी असून देखील मी बोलू शकत नाही, म्हणजे अडखळण आहे. असे अनेक अडखळण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येऊ शकतात. आणि ते अडखळण तुमच्या आणि देवामध्ये कनेक्शन किंवा कनेक्ट होण्यामध्ये काय असू शकतात, निश्चितच प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. सर्वात प्रथम ते अडखळण जाणण्याची गरज आहे. नंबर 2, ती जी देवाची योजना आणि देवाचा समय ते देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जी सगळ्यात महत्वाची, की धैर्याने त्याची वाट बघा. प्रेज द लॉर्ड. आम्ही धैर्य गमवून बसतो, आमचं पेशन्स संपून जातं आणि मग परत काही दिवसानंतर आम्ही परत देवाकडे येतो, परत आम्ही नव्याने सुरुवात करतो. हे चालणार नाही. येशू ख्रिस्त आणि आपल्या त्या गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत म्हणतो की झालाच हा प्याला मजपासून. तो म्हटला असता टळून जाऊ दे, एवढंच थांबला असता तर कदाचित टळला पण असतो. परंतु त्याच्या पुढे येशू काय म्हणतो, माझी इच्छा नव्हे तर पित्या. येस, आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, होतच नाही. कारण देवाची इच्छा नसली तर मग गेलं की सगळं. आपण मला या संकटापासून, या समस्यापासून मला पार पडू दे प्रभू, तुझी इच्छा आहे किंवा नाही. कधी कधी देवाची इच्छा असते की काही समय आम्हाला त्यामधून घालवावं लागेल, काही वेळ त्याच्यामधून तुम्हाला जावं लागेल, काही वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये उभा राहून स्ट्रगल करावं लागेल. आणि ही गोष्ट आम्हाला पचत नाही.
आम्हाला इन्स्टंट लगेच अनेक गोष्टीची गरज असते. कारण की आम्हाला एक गोष्ट माहित आहे की आम्हाला वाट बघण्यामध्ये नुकसान होत आहे, आमचा तोटा होत आहे, आमचं वय निघून चाललंय, आमची वेळ निघून चाललेली. आणि अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडतात तेव्हा आपण चिंतित होतो. आम्ही बदलायला तयार, हम जैसे वैसे प्रभू तू दे दे. हम प्रभू म्हणतो तू पहिले बदल मग मी तुला देईन. रिपीट करत आहे. आम्हाला काय, हम जसे तसे आम्हाला मिळायला पाहिजे. पण येशू अनेकदा म्हणतो की नाही, तुला बदलावं लागल मग मी तुला देईल. आणि आपण क्या बदलने में तो बहुत नुकसान है हमारा. मग आता ते नुकसान कोणतं नुकसान आहे? ते जगिक गोष्टीचं नुकसान आहे. बदलण्यामध्ये आमच्या जीवनामध्ये अनेक अडखळे येऊ शकतात. कदाचित तुमचा अपमान होईल, कदाचित तुमची निंदा होईल, कदाचित लोक हसतील, कदाचित तुम्हाला लोक अपमानित करतील, म्हणतील क्या प्रार्थ पडते करते, तिकडच्या तिकडेच बालकी खालीच गेली तू. आणि अशा अवस्थेसाठी आम्ही तयार होत नाही. जेव्हा बदल आहे तर चांगला पण होऊ शकतो आणि वाईट पण होऊ शकतो. चांगला पण होऊ शकतो आणि वाईट पण होऊ शकतो. आज जो शौल होता तो पॉवरफुल व्यक्ती होता, तो ज्ञानी व्यक्ती होता, समाजामध्ये त्याची एक वेगळी वाट होती. आणि देवाने जेव्हा त्याला बदललेलं बघितलं तर त्यांनी काय म्हटलं, इतके दिवस तू छळणारा होता, आता छळ काय हे तुझ्याकडे बघून लोक शिकतील. मारणारा आता मार खाणारा होऊन गेलेला, लोकांना जेल मध्ये टाकणारा आता जेलमध्येच पडून राहणार. यस, हे घडू शकतं, पण सगळ्यांच्या जीवनामध्ये घडल असं नाही. परंतु आपण त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं नको नको बाबा, आपण जैसे वैसेच अच्छे, नको देवा तुझ्याकडून जैसे. आणि अशामुळे आमच्यात आम्ही बदल करत नाही. आणि ज्यामुळे आपण बदल करत नाही त्यामुळे आशीर्वाद देखील येत नाही. तुम्हाला देवसदृश्य बनण्यासाठी आम्ही काय पैदाइशी देव आहोत का? नाही. आमच्यामध्ये ज्या 9 आत्म्याचे फळ हे निश्चितच काय व्हायला पाहिजे, वृद्धिंगत व्हायला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये ते 9चे 9, त्याच्याबद्दल मागील दिवसामध्ये आनंद, प्रीती, शांती, सहनशीलता, चांगुलपणा या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आणि शेवटी इंद्रिय दमन आहेत. या सर्व गोष्टी मी सांगितल्या. जोपर्यंत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत नाही तुम्ही ख्रिस्त सदृश होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ख्रिस्त सदृश होत नाही तोवर देव तुमच्याबद्दल समाधानी असणार नाही. आणि जोपर्यंत देव समाधानी नाही, देव तुम्हाला अद्भुत स्वर्गीय गोष्टी देणार. आणि यासाठी ही बाब जाणणं देखील महत्वाचं असं आहे. माझ्याकडे बुटे होते आणि मी कलकत्त्यावरून ते घेतले होते आणि मला ते फार बुट आवडायचे. आणि 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले ते काही मी सोडे नसते बुट. माझी पत्नीला खूप राग यायचा की हे काय बुट आहे. एकदा रिपेअर केले, एकदा वरून रिपेअर केले, एकदा सोल चेंज करून घेतला, ते सगळं काही झिजून गेले तरी तेच वाटतं. ते म्हणा एखाद दिवस मी गपचूप फेकून देणार आहे ते बुट. पण म्हटलं नाही, ते बुट मला खूप आवडतात. पण एक दिवस मी ते बुट घालून मॉलमध्ये गेलो. नवीनच मॉल आमच्याकडे उघडला आणि तिथे जाऊन मी चालायला लागलो तर एकदम स्लिप व्हायला लागलं बुट. आणि मग फार जपून जपून मी कसं तरी त्याच्यावरून चालायला. मग त्यानंतर आमच्याकडे मोझेक टाईल्स बसवली, घरी पण ते बुट स्लिप व्हायला लागले. आता मी विचार केला की कितीदा तरी त्याला बदलायचं, किती जीव घ्यायचा त्याचा. त्यापेक्षा आता ते बुट बदलावं लागणार आहे. कारण की ह्यापेक्षा एकदा मी खाली पडून आपटून हाडं मोडण्यापेक्षा बरं आहे बुटच बदलून टाकावं. प्रेज द लॉर्ड. तुमची फार मोठी हानी होण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला बदलून टाका, हे देवाचं म्हणणं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही पडत नाही, तुम्हाला तुमचं जीवन, तुमचे बुट, तुमचे हे सगळे जुने खूप आवडतात, त्याच्यावर वर्षानुवर्ष घालल्यामुळे प्रीती जडते. परंतु जर त्या बुटांच्या मुळे तुम्ही पडणार असाल, तुमचं नुकसान होणार असेल तर देव म्हणते ते बदला. प्रेज द लॉर्ड. बदला लवकर. आणि आम्ही बदलायला तयार होत नाही, त्यामुळे आम्ही पडतो, आम्ही जमिनीवर लोळतो, आमचे हाडं मोडले जातात, परंतु आम्ही बुट बदलत
नाही. नवीन बुटामुळे कधी कधी ते चावतात देखील. आपण नवीन सँडल घालतो, चप्पल घालतो, ते चावतात. आपण म्हणतो मागचे किती चांगले होते, हे नवीन घातले नुसतेच चावतात पायाला. यस, सुरुवातीला ते चावणार, सुरुवातीला ते त्रास देणार, परंतु लवकरच तुम्हाला ते सुरक्षित चालण्याकरता मदत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूमय जीवन सुरुवातीला तुम्हाला थोडं चावल, थोडंसं अवघड जाईल, थोडंसं कठीण जाईल, पण लवकरच त्याचा सराव झाल्यानंतर ते येशू बरोबर चालण्यास तुम्हाला मदत करणार आहे. जुन्या बुटांसारखं तुम्हाला पाडणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, या वयामध्ये नुकसान याचा विचार करू नका, नुकसान याचा मनामध्ये भय बाळगू नका. जर देवाने तुम्हाला मार्ग दाखवला आहे, आणि देव जो मार्ग दाखवतो तर देव त्या मार्गावर चालण्याकरता साधन देखील दाखवतो. त्या मार्गासाठी प्रकाश हे पवित्र वचन आहे. त्याच्या प्रकाशात तुम्हाला आणि मला चालायचं आहे. परंतु आम्ही बायबल वाचत नाही आणि आम्ही म्हणतो आम्ही चालू प्रकाशात प्रकाशात, परंतु त्या मार्गावर खरोखर आम्ही आहोत का हे आम्हाला अनेकदा कळत नाही. आम्ही चालतो, आम्ही मंदिरात जातो, आम्ही गीते गातो, आम्ही प्रार्थना करतो, परंतु देवाचा मार्ग आणि आमचा मार्ग कधी देखील सारखा नसतो. आणि त्यामुळे आम्हाला त्याचा लाभ आणि आशीर्वाद मिळत नाही. आणि यामुळे प्रियांनो, वेळ देणं गरजेचं आहे. नवीन विवाह झाल्यानंतर जेव्हा पत्नी येते घरामध्ये, सून येते घरामध्ये, तेव्हा सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटतं सांगा बरं? आईला वाईट वाटतं. कारण की इतक्या दिवस जो मुलगा माझ्या मागे 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 फिरायचा, मम्मी हे दे, मम्मी ते दे, माझे सॉक्स कुठे ठेवले, माझा रुमाल कुठे ठेवला, माझं जेवण कुठे ठेवलं, मला हे दे, तो लगेच त्याचं डायरेक्शन काय होतं? आता तो मम्मीच्या मागे मागे फिरत नाही, तर त्याच्या घरी जी आलेली त्याची पत्नी त्याच्या मागे मागे फिरायला लागते. मम्मी बघते, जरा लांबून बघते, अरे आज मला काही आता बोलवल, आता चपाती गरम गरम करून ठेवलेली आहे, त्याला गरम गरम चपाती डब्याला आवडते किंवा नाश्त्याला आवडते, परंतु त्याच्या पत्नीला म्हणतो जळकी चपाती असेल तरी दे मला, मी खायला तयार आहे. मम्मीला इतकं वाईट वाटतं, माझ्या मुलाला आयुष्यभर कधी मी जळकी चपाती दिली, असली तूप लावून चपाती दिली, इथे सुक्की चपाती आणि ती जळकी चपाती हा खातोय प्रेमाने आणि म्हणतो वा वा वा, अशी चव कधीच मला मिळाली नाही, अशी चव मला मिळाली नाही. सगळ्यात कोणाला वाईट वाटतं? आईला वाईट वाटतं. परंतु वचन आम्हाला हे सांगतं की विवाहाच्या नंतर मुलगा आपल्या आई बापाला सोडून जडून राहील. त्यामुळे परिस्थिती जी आहे ती बदलणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी परिस्थिती ही चेंज होणार आहे. आम्हाला ती परिस्थिती जेवढ्यात लवकरात लवकर आम्ही त्याच्याशी जुळून घेऊ, तेवढ्या लवकरात लवकर आपण काय करणार आहोत? आम्ही समाधानी जीवन जगू शकतो. आता हे जे देवाचा नियम आहे, अटळ नियम आहे, तुम्ही मी बदलू शकतो का? नाही. आपण जर मुलाला ब्लॅकमेल केलं की नाही 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 नाही, मी तुझी आई आणि मीच खायचं, तर काय होणार आहे? संसाराच्या सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये काय होते? भांडण. ती पत्नी म्हणाल की तोच आईचाच पिट्टू आहे, तो काय फायदा नाही. मग भांडणं सुरू होतील आणि तो संसार उद्ध्वस्त होईल. जे नियम आहे ते तुम्हाला आणि मला पाळावे लागणार आहे. आईला बदलायला वेळ लागतो. नवीन सून आली तर लगेच रुसते का घरामध्ये? नाही. शिकायला सावरायला वेळ लागतो. हे नवीन व्यक्ती वचनामध्ये आला तर एका दिवसामध्ये ट्रेन होईल असं नाही. वर्षानुवर्ष शिकावं लागतं, बसावं लागतं. देवाचे नियम, देवाची भाषा, देवाचं संस्कार आणि देवाचं शिक्षण हे आम्हाला समजून घ्यावं लागतं. आणि हे नुसतं वाचण्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं आहे. आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज देवाबरोबर कसं चालायचं हे सगळं काही जाणून घ्यायचं असतं. आणि हे सर्व केल्यानंतर आम्ही ख्रिस्त सदृश्य बनतो. प्रेज द लॉर्ड. एका दिवस मी प्रार्थना केली आणि मला अनॉइंटेड झालं, मला अभिषेक झालं की झालं देवाचं सदृश्य. हे होणं देवाला आवडत नाही. आणि मी सुरुवातीला तुम्हाला उदाहरण दिलं की देवाने देखील एवढं वर्ष घालवल्यानंतर तो देवाचं सदृश्य होऊन देवा समान कार्य करू लागला. तर तुम्ही आणि मी तर सामान्य आहोत. आणि यासाठी प्रियांनो, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो आणि तो वेळ तुम्ही आणि मी जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही आणि मी लवकरात लवकर जाणून घेतलं तर तुम्ही आणि मी आशीर्वादित असं ठरतो. आणि त्यासाठी आपण शेवटलं एक वचन वाचू आणि संपवतो मी. आणि यामध्ये पहिली करास पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन शेवटलं वचन आहे आणि त्यानंतर मी संपवतो.
फिलिप्पीकरास पत्र, पौलाने लिहिलेलं पत्र, याचा पहिलाच अध्याय आणि याचं 6वं वचन. ज्याने तुमच्या ठाई, कोणाच्या ठाई बोला, माझ्या ठाई, माझ्या ठाई, माझ्या ठाई चांगले काम. हा पुढे, तो येशू ख्रिस्ताचा जो दिवस नेमलेला आहे तो पर्यंत काय नेणार आहे, सिद्धीस नेल. पुढे, हा माझा भरोसा आहे. संत पौल असं नाही म्हणत की ज्यांनी तुम्हाला काम आरंभिले तो लगेच तुमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. लिहिलंय का इथे? काय लिहिलेलं आहे? येशू ख्रिस्ताचा दिवस, येशू ख्रिस्ताचा समय, येशू ख्रिस्ताची वेळ ही येईपर्यंत जो सिद्धीस नेणार आहे, हा माझा विश्वास आहे. म्हणा, हा माझा भरोसा आहे, हा माझा विश्वास आहे. इथे असं लिहिलं की सिद्धीस जाणारच नाही, या सिद्धीस येईल. परंतु कोणामध्ये सिद्धीस येईल? येशू ख्रिस्तामध्ये सिद्धीस येणार आहे. तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा राजा येशू ख्रिस्त आहे. तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या मंदिरी येतो, मी येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतो, मी पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताला समोर ठेवून वाचतो. तर एक वेळ येणार आहे की येशू ख्रिस्तामध्ये जे काही देवाने आरंभिलेले आहे, कोणी आरंभिलेले आहे? मी का? माझ्या आई वडिलांना का? नाही, माझा निर्माणकर्ताने माझ्या जीवनामध्ये आरंभिलेले, तो निश्चितच त्याला सिद्धीस नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव फसवतो का तुम्हाला आणि मला? किती लोकांना असं वाटतं देव फसवतो? एकाचा हातवर आला. देव कधी देखील तुम्हाला आणि मला फसवणार? तो तुमच्यावर प्रीती करतो. मी वारंवार सगळे संदेश सांगतात, जर त्याला तुम्हाला मला फसायचं होतं तर वधस्तंभावर प्राण कशाला दिले? सगळ्यात मोठी फसवणूक तर तिथेच करू शकला असता देव, मेलाच नसतं तुमच्या आणि माझ्यासाठी. परंतु त्याने असं केलं नाही. पित्याने ची योजना पुत्राने पूर्ण केली आणि आता तुम्ही आणि मी त्याची पुत्र व कन्या आहोत. आता त्याची योजना कोणाला पूर्ण करायची? तुम्हाला आणि मला. पुत्राने मागे पुढे बघितलं नाही. किती जरी माझं नुकसान झालं, किती जरी माझा अपमान झाला, किती जरी माझा यातना झाला, तरी मी माझ्या देवाची जी योजना घेऊन जगात आलोय ते मी पूर्ण करणार. किती लोकांना असं वाटतं इथे की मी देवाची योजना घेऊन आलोच नाही. आपण सर्वजण देवाची योजना घेऊन आलेलो आहे. आपण या घरामध्ये जन्मायला पाहिजे त्या घरामध्येच देवाने तुम्हाला आणि मला जन्म दिला. ज्या परिसरामध्ये आम्हाला जन्मायला पाहिजे त्या परिसरामध्येच त्याने तुम्हाला आणि मला जन्म दिला. ज्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायला पाहिजे त्या मंदिरामध्येच तुम्ही आज आणि आहात. ज्या मंदिरामध्ये तो देव असायला पाहिजे तो देव आता पण या मंदिरामध्येच आहे. परंतु आम्ही आणि तुम्ही त्याला किती जाणून घेतलं हे महत्वाचं आहे. ज्याने येशूला जाणून घेतलं तो येशू सारखा होण्याकरता, येशू मध्ये वाढण्याकरता, देवाची योजनामध्ये चालण्याकरता, देवाचा समय पाळण्याकरता त्याच्या मागे मागे चालतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला येशूच्या पुढे पुढे पण पळायचं नाही आणि येशूच्या खूप मागे पण राहायचं आहे. येशूच्या बरोबर चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक फार घाई असते, त्यांना एकदम फटाफट पळतात. येशू म्हणतात, अरे थांब थांब थांब, येतो ना मी मागे. नाही, मला तर पटापट काम करायचं. मग येशू म्हणतो, ठीक आहे जा पुढे, संपलं तुझं जीवन, आउट, जगातूनच आउट करून देतो. काही लोक येशू खूप पुढे निघून गेलेले आहेत, खूप लोक मागेच राहून गेलेले. त्यांच्यापर्यंत आता येशूची वाणी, येशूचे शब्द पडतच नाही. त्यामुळे आम्हाला वळायचं पण नाही, आम्हाला मागे पण राहायचं नाही. आम्हाला येशूचा हात धरून त्याच्या बरोबर चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते कोण लोक चालू शकतात? जे येशू समान, येशू मध्ये, येशू सारखे सिद्ध होण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. आणि यासाठी तुम्हाला आणि मला संरक्षणाची गरज आहे. आणि तो जगाचा प्रकाश आहे. तो जगाचा प्रकाश याच्यामध्ये म्हणतात येशू ख्रिस्त निश्चितच तुम्हाला आणि मला सांगतो. पहिले योहान याचा पहिलाच अध्याय आणि त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर दिले. प्रभुवचनाच्या पुढचा रविवार प्रभुवचनाचा रविवार आहे आणि त्यावेळेस देखील आपण त्याचं वाचन करणार आहोत. पहिलं योहान आणि पहिला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की बंधूंनो, तुम्हाला झालेलं पाचरण व तुमची निवड दृढ राहण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करा. काय करा? विशेष प्रयत्न करा. म्हणा सगळेजण. परत एक बार रिपीट करतो, वाचा कोणीतरी जोरात.
पहिलं पेत्राचं दुसरे पत्र पहिला अध्याय 10वं वचन. दुसरे पेत्र पहिला अध्याय 10वं वचन. म्हणून बंधूंनो, तुम्हा झालेले पाचारण, तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. फुकट नाही, मेहनत करावी लागेल. पुढे, तुमचे पतन कधी होणार नाही. आणि त्यांच्या 2 पानानंतर योहान अशा प्रकारे लिहितो, पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, जर आपण आपले पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे आणि तो तुमच्या सर्व पापांची क्षमा करेल. आज प्रियांनो, आम्ही पापी आहोत. आम्ही आपले पाप, आपली अपात्रता, आमची योग्यता जर पदरी घेतली की यस येशू मी लायक नाही, मी येशू तुझ्या समान होण्याची माझ्यामध्ये पात्रता नाही, यस येशू मी मागे राहिलेलो आहे, यस येशू मी पुढे पळून गेलेलो आहे, येशू मला तुझ्या बरोबर चालायचं आहे, माझ्या पात्रता नाही, तू शुद्ध पवित्र आहे, मी तर दोषी आणि आज्ञा मोडणारा असा अविश्वासी आहे. परंतु जेव्हा आपण असे दोष येशू जवळ कबूल करतो, तो विश्वसनीय व न्यायी आहे. तो तुमच्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करील आणि आम्हाला येशू समान बनवल. आणि जेव्हा आपण येशूच्या समान बनू, आम्ही येशूच्या बरोबर चालू आणि येशूच्या बरोबर आमच्या जीवनामध्ये जरी शेवट झाला, परंतु येशू आम्हाला त्या स्वर्गीय युगानुगाच्या जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. हा वेळ आलेला आहे, जवळ आलेला आहे प्रियांनो. आम्ही दिवसाची प्रजा आहोत. दिवस सरण्याच्या अगोदर आम्हाला ह्या गोष्टी नुसतं जाणून घेऊन चालणार नाही, तर त्यानुसार आचरण करणं देखील आहे. जोपर्यंत दिवस आहे तारण साध्य करून, वेळ जवळ आहे तोवर तारण साध्य करून घ्या. उद्या कदाचित तुम्ही आणि मी ICU मध्ये असू, तुम्ही बिछाण्यावर असू, आम्हाला बोलता पण येत नाही, आम्हाला उघडता पण येत नाही, आणि मग आपले लोक म्हणतात, ओ उघडा उघडा तोंड डॅडी, उघडा पाणी टाक. कशाचं काय वचन, कशाचं काही प्रार्थना, काहीच नाही. आपण म्हणतो माझ्यासाठी बायबल वाचा, माझ्यासाठी पाळक साहेब प्रभू वचन द्या, येतील. पण आम्ही कधी बायबल वाचलं नाही, आम्ही त्यानुसार आचरण केलं नाही, आम्ही प्रभू वचनाला आलो नाही, आम्ही येशूला कधी मानलं नाही. शेवटल्या वेळेस काय आपण काय येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे डावीकडे टांगलेले चोर आहोत का? नाही, संपलं ना तिथे संपलेलं आहे. आणि यामुळे प्रियांनो, जोवर वेळ आहे तुम्ही संधी साधून घ्या. कारण की मी जसे सुरुवातीला सांगितलंय की तुम्हाला नुसतं विद्यार्थी बनवण्यासाठी येशूने ठेवलं नाही. किती दिवस आम्ही लहान लेकराप्रमाणे वागावं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आता तुम्ही प्रौढ, परिपक्व, मॅच्युअर होण्याची गरज आहे. कारण की जर तुम्ही मॅच्युअर झालं नाही तर तुमची येणाऱ्या पिढीला तुम्ही काय शिकवण. हे पवित्र शास्त्र जे आहे, येशू ख्रिस्त इसवी सन जवळपास 34 मध्ये या जगातून गेला आणि पवित्र शास्त्र इसवी सन 60 मध्ये लिहिलं गेलं. नवा कराराचे पुढचे सगळे भाग, शेवटले जे पुस्तक आहे ते इसवी सन 60 ते 70च्या दरम्यान लिहिलेले. मध्ये किती काळ घडला? जवळजवळ 28 ते 30 वर्ष. प्रश्न हा येतो, 28 ते 30 वर्ष या पुस्तकातल्या सर्व काही लेखांच्या गोष्टी कशा काय त्यांच्या डोक्यामध्ये राहिल्या? तुम्हाला 28 वर्षाच्या अगोदर कोरे पाळक साहेबांनी काय काय शिकवलं किती लोकांना लक्षात असेल सांगा बरं? आपल्याला नुसतं प्रेज द लॉर्ड एवढं सगळं आपण विसरून जातो. परंतु त्यांनी हे कसं स्मृतीमध्ये ठेवलेलं आहे? कारण की ते आपल्या नवीन पिढीला दररोज शिकवत होते. यहुदी लोकांना दररोज काय होते? शिकवत होते. आज आम्ही तुम्ही आपल्या मुलांना जर शिकवत आहात तर मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रार्थना करूया. प्रभू राया, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तुझी आराधना, तुझी प्रार्थना, तुझ्या बरोबर चालणं, तुझ्या बरोबर परिपक्व होणं, तुझ्यामध्ये घडणं, यासाठी एक वेळ तू निवडून दिलेली आहे. आमचा वेळ, आमचा समय हा पित्या आमच्या हातामध्ये नाही. ज्याने आम्हाला जगामध्ये पाठवलं तो आमची वेळ आणि आमच्या जीवनाचा ताबा घेणारा परमेश्वर. असं जर आम्ही मानतो तर आम्ही त्याच्या वेळ पाळतो आणि उत्तम समय, उत्तम गोष्टी माझा देव देणार, हे आम्ही विश्वासाने जाणतो.
परंतु अनेकदा आम्ही बेचैन होतो, अनेकदा आम्ही निराश होतो, अनेकदा आम्ही जगाच्या घड्याळाकडे आणि जगाच्या कॅलेंडरकडे बघतो आणि आम्हाला वाटतं की आता समय आमच्या हातातून निघून चाललेला आहे. परंतु आम्ही देवावर विश्वास ठेवून त्याच्या योजना जाणून घेत नाही आणि त्यामुळे पित्या आम्ही विश्वासात कमी पडतो, आमचा भरोसा ढळून जातो. पित्या आज तोच विश्वास मजबूत करण्यासाठी देवाच्या हातात हात टाकून चालण्याकरता, आम्हाला परिपक्व आणि पित्या तुझ्यामध्ये दृढ करण्याकरता जो संदेश आमच्यापर्यंत आलेला आहे त्याचा स्वीकार आम्ही करतो. पित्या मी घाबरणार नाही, आम्ही भिणार नाही, कारण की देवाची योजना ही सतोदित चालत असते आणि ती आमच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर. जे वचन आज तू मला दिलं, तुझ्या लोकांपर्यंत मी नेलेलं आहे, ते वचन फलदायी तू करशील हा माझा विश्वास आहे, केलेला आहे हा देखील माझा विश्वास आहे. लवकरच समय येत आहे येशू, की तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये नोंद केलेल्या गोष्टी या जगामध्ये घडणार आहे. आम्ही मणिपूरसाठी प्रार्थना करत आहोत की आज त्यांना मंदिर नाही, त्यांच्या डोक्यावर छत नाही, त्यांना हातामध्ये पवित्र शास्त्र नाही, शिकवणाऱ्याला पाळक आणि पुलपीठ नाही, तरी देखील पित्या तुझी आराधना भक्ती ते करतात, कारण की त्यांना माहित आहे की त्यांचा देव या पृथ्वीचा निर्माण करता आहे. जिथे मी गुडघे टेकीन तिथे माझा देव, माझा ताबा, माझी भेट घेण्याकरता येणार आहे. त्यामुळे त्यांना तू धैर्य, ताकद आणि बळ दिलेला आहे, देत आहे, त्याबद्दल आभार मानतो. त्या संकटात, विशेष करून पावसाच्या संकटात त्यांचा तू बचाव कर. आम्ही देखील पित्या पाऊस आल्यामुळे आशीर्वादित झालेला आहोत, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण गीत